काँग्रेसनं सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडियाचा उल्लेख केल्यानंतर राष्ट्रवादीनं आक्रमक भूमिका घेतली। त्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर आता मात्र काँग्रेसचा सूर बदललेला आहे। विधानाचा विपर्यास केल्याचा सपकाळांनी दावा करत खेद व्यक्त केलाय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात आक्षेपार्ह ट्वीट केल्यानंतर आपण पाहतोय आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मात्र त्यांचा सूर बदललेला आहे। आम्ही केलेल्या विधानाचा विपर्यास केला गेला, चुकीच्या पद्धतीने विधान घेतलं गेलं असं स्पष्टीकरण करत सारवासारव करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय। पवारांचा झालेला अपघात, त्या अपघाताची चौकशी का होत नाही त्यावर त्या बोलत नाहीत। या अपघातामध्ये गुन्हा अद्यापर्यंत का दाखल झाला नाही त्यावर त्या बोलत नाहीत। यासोबतच अर्थखातं त्यांना अद्यापर्यंत मिळालं नाही त्यावर त्या कुठेतरी बोलत नाहीत। आणि भारतीय जनता पक्ष त्यांच्या अधिकाराचं फार मोठ्या प्रमाणावर त्यांच्या पक्षाचा आणि त्यांच्या पक्षातल्या लोकांचा अधिकारावर गदा आणत आहे, तेव्हाही त्या काही त्याच्यावर बोलत नाही। अशा एका बाणेदार आणि एकदा परखड माणसाच्या पक्षाचं नेतृत्व करत असणारी व्यक्ती जर काहीच बोलत नाही तर त्यांचं केलेलं काँग्रेस पक्षाने वर्णन जे आहे ते अत्यंत योग्य आहे। बीडमध्ये माध्यमांना प्रश्न विचारू न दिल्याच्या पार्श्वभूमीवर सदर घटना आणि त्याच्यावर राजकीय कटाक्ष हा टाकण्याच्या अनुषंगाने ट्विट आहे। हे कुठेही व्यक्तिगत नाही, याचा विपर्यास केला जाऊ नये या संदर्भात खेद असल्याच्या संदर्भात। कारण खेद का, त्याचं मिसकम्युनिकेशन झालं, सांगायचं काय होतं आणि पोचलं काय, हा मिसकन्सेप्शन जे गेलं त्या संदर्भात खेदही व्यक्त केला आहे। मी खात्रीशीर न्यूजसाठी फक्त साम टीव्ही बघते, कारण तिथल्या बातम्या रिलेट करतात।